काय झालं दीड सोडायचं नाही. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ रविवारी एक भीषण अपघात झाला. मसपडी येथून देवदर्शन करून निघालेल्या भाविकांची पिकअप गाडी तांदूळवाडी गावाजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. ही दुर्घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एका 6 महिन्यांच्या बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भाविकांच्या पिकअप गाडीचा अपघात कसा झाला याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे. ही गाडी तांदोडी करून येत होती टमटम. तर त्या टमटमच्या पाठीमागे 200 फुटांना पाठीमागे मोटरसायकलवर मी चाललेलो. तर 200 फूट पाठीमागे विहिरीच्या गाडी असं वायबल होत म्हणजे झोलं मारत गाडी आली तशी गाडी डायरेक्ट आहे ना, मी म्हणतो याला मला वाटलं मोकळ्या रानात गाडी आहे ना पलटी होती. तर डायरेक्ट गाडी आल्यानंतर डायरेक्ट विहिरीत गाडी पलटी मारल्यानंतर इथं आमचं एक टोमॅटोचं अर्धा किलोमीटर पाठीमागे ऑफिस आहे. तर तिथं मी फोन करून सांगितलं जेवढी लोक आहेत ते सगळी घेऊन या, विहिरीत गाडी अशी गेलेली आहे. तर गेल्यानंतर मी काय केलं, हायसे एक मुलगा आहे ना, एक 3-4 वर्षाचा, असं उलटाहून वर आलता. तर उलटला आल्यानंतर डायरेक्ट मी त्याच्याकडे पहिली उडी टाकली. त्याला छातीला असं माझ्या घेऊन त्याला पूर्ण पाणी त्याचं आहे ना तोंडातून बाहेर काढून सपोर उभा राहून, म्हणजे त्याला एक 4-5 सेकंदासाठी त्याला श्वास मिळाला नसतं तर ते जात होतं मुलगा. तर ती बी वाचला मुलगा ते. आणि तिथून ना परत आमचे सगळे ती गावकरी आल्यानंतर एक दुसरे 4-5 लोक होते का, त्यांच्या सहकार्यानं सगळ्यांनी वर काढले. हो जीव धोक्यात घालून उडी मारली. मिनिटात फोन आला की आम्ही आलो तसं आम्ही उड्या टाकल्या. आणि तिथून 2 मिनिटात सगळे हे आले आमचे सगळेजण आल्यानंतर, पण जीव धोक्यात घालून मी उडी टाकली. मी जीवाची पर्वा नाही केली. मी हातातला मोबाईल बाहेर फेकून दिला, डायरेक्ट त्याच्याकडे उडी मारली. वरती गेलं का 1 किलोमीटर वरती उतार आहे. त्या ठिकाणी मध्ये ॲक्सिडेंट, भयानक मोठा ॲक्सिडेंट झाला. तिथंही काय झालं, रोडवाल्याने हे करायला पाहिजे होतं, डिवायडर किंवा काय कटडे बिटे बांधून. जिथं खोल आहे तिथं तरी कमीत कमी ह्यानी बी दखल घेत नाही ती रोडची. काल अपघात झाला त्याच्या ठिकाणी तुम्ही काय काय केलं? इथं येऊन ती वाहन काढू लागितलं. जेवढी मदत झाली होती तेवढी वर काढली. एक 5 ते 6 महिन्याचं बाळ होतं, त्याला पण मी स्वतःहून काढले. किती तास तुम्ही कमीत कमी 2 तास तरी विहिरीत होतो मी. सगळे बचाव तुम्ही? हां, 2 तास पोरं आत बुडत होती. दावे बांधायला 10-11 जण आम्ही अपघात होतो. त्यानंतर काय असेल ती हां, ही जरी रोड टच विहीर होती, कमीत कमी प्रशासन आता तुम्ही बघताय की झाडं किती उगवलेत रस्त्याकडे, ही काढावी ती. तांदवाडी गावापासून एक 500 मीटरवर रोड खराब आहे. फुलाचं काम व्यवस्थित झालं नाही, त्याच्यामुळे विहिरी 2 आहेत पुढं, त्याला कटडा नाही, कुठलंच काम व्यवस्थित केलं नाही कॉन्ट्रॅक्टदारनं. त्याच्यामुळं 2दा घटना झाली. त्या फुलाचं काम असं आहे की 3 वेळा झालं ती मोजवती ती डबरं, परत अजून पडतंय. 1-2दा सांगितलं, फोन उचलत नाही ती, येत नाही ती, दखल घेत नाही ती. त्या पेट्रोल पंपापासून ती इथपर्यंत 150-200 फूट खाली खोल आहे. तिथं सुद्धा कट्टा केला नाही कडनी. ह्या विहिरीला बी कटका नाही, काही सुद्धा नाही. शेतकऱ्याने केलं काय सुद्धा नाही. इथं सगळी तक्रार करून सुद्धा कुठली सुद्धा दखल घेतली नाही. इरफानचा फोन आला की आम्ही लगेच त्यांचं वडील, आम्ही ड्रायव्हर एक आमचं 2-3 आलो. तसं आम्ही डायरेक्ट उड्या मारल्या की एक तर असं पोहत आल्यानेच होतं, म्हणजे असं उडी टाकली तसं ती कोराला धरूनच वर आणलं त्यांना. म्हणजे मेले मयत आहे म्हणूनच आम्ही वर काढलं. पण ती बिचार सुद्धा इथं लगेच गाडीत इरफाननं आमच्या ड्रायव्हर नेऊन दवाखान्यात टाकल्यावर त्याचा जीव वाचला. आपलं आलो तसं आहे की आम्ही 4-5 जण होतो, आम्ही उड्या टाकल्या डायरेक्ट. ती बघितलं पण ती पुन्हा ती एक मयत असल्याने वाटल्यामुळे पुन्हा काय बुडायचं धाडस नाही. ही बी होता गडी एक चांगलं 2 तास पोहोच होता. पण काय बांधलं, दावी बांधली, पण ही ओढून वर ये नाही. पाईप बांधला ट्रॅक्टर एक होता गावातला पोलगा होता, त्याचा लगेच बांधला, पण ती काय वर येणार गेलं. मग पुन्हा काय. सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
घडलेल्या आपण प्रत्यक्षदर्शी अपघातस्थळी माहिती घेण्यासाठी आला. काय नेमकी अपघाताची परिस्थिती आहे, काय माहिती आपल्याला? नाही, आज ऍक्सिडेंट झालेली आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर आमची टीम पूर्ण कोऑर्डिनेट केलं आणि कोऑर्डिनेट करून आता मला खास करून सांगायचे आनंद वाटत आहे की गावकऱ्यांनी त्यांनी जीव करून त्यांनी विहीरमध्ये उतरून त्यांनी लोकांचा जीव वाचवलेले आहेत. मी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता 15 लोक याच्यामध्ये होते. 15 लोकांपैकी 8 लोकांच्या अनफॉर्च्युनेटली मृत्यू झालेली आहेत आणि 8 लोकांच्या वाचवलेली पण आहेत. आता सर, याच्यामध्ये असुरक्षित विहीर आहे आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याचं काम देखील अपूर्ण आहे. त्या ठेकेदाराने टोल नाक्याची तयारी चालू केलेली आहे, पण रस्त्यावर खड्डे आहेत, ठिकठिकाणी असुरक्षित विहिरी आहेत. त्यामध्ये नाही, आताच पोहोचलो मी पूर्णपणे अगोदर सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे सर्वे करतो, पूर्णपणे चौकशी करतो आणि चौकशी करून म्हणजे सुरुवातीपासून जो रस्त्याचा ठेकेदार असो, विहीर बांधलेली जे आहे तो सुद्धा आपल्याला संरक्षण भिंतीवरनं बांधणे अपेक्षित होतं, तो सुद्धा मी सगळं सखोल चौकशी करतो. चौकशी करून जे कोणी याच्यामध्ये दोषी आढळणार त्यांच्यावर मी नक्की कारवाई करणार. दुसऱ्या बाजूला असे जे पिकअप म्हणजे जे माल वाहतूक करणारी वाहनं आहेत त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक केली जाते, त्याच्यामुळे देखील असे अपघात घडतायत. तर नक्की त्याच्यावर देखील कारवाई होणार आहे का? आरटीओला आपण काय निर्देश देणार? नक्की, मी सखोल चौकशी म्हटलं तर पूर्णपणे 360 डिग्री चौकशी करणे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम ट्रान्सपोर्ट पासून म्हणजे ट्रक व्हेकलमध्ये कमर्शियल व्हेकलमध्ये पॅसेंजर्स घ्यायचे अलाउड नाही आहे तो, आणि अलाउड कॅपॅसिटी अपेक्षा जास्त पॅसेंजर येणे तो पण, आणि रस्त्यापासून विहीरच्या ठिकाण आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये सखोल चौकशी होणार आहे. सखोल चौकशी करून जे कोणी याच्यामध्ये दोषी होणार आहे त्याच्यावर मी नक्की कारवाई करणार. आणि खास करून आता पुढे जाऊन अशा पद्धतीनं दुर्दैवी घटना व्हायला नाही पाहिजे. याच्यासाठी मी पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही विहीर रोडच्या बाजूला आहेत ते पूर्ण सर्वे करणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या जे काही विहीर रोडच्या बाजूला आहे ते पूर्णपणे चौकशी करणार, सर्वे करून जे काही बॅरिकेडिंग लावणे या विहीरमध्ये जे काही आपल्याला क्लोज करणे ते पूर्ण चौकशी करून मी पुढे